नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. महात्मा गांधी विद्या मंदिर संचलित लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालयातर्फे आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत. मी घोलप जे चिटणीसाची कार्यपद्धती हा विषय तुम्हाला शिकवते. विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला प्रकरण 3 जे आहे ते बघायचं आहे, कंपनीची स्थापना. आता इथे जर बघितलं गेलं तर मागचं जे प्रकरण आहे या प्रकरणामध्ये तिथे जे आहे तर त्या प्रकरणामध्ये आपण विविध व्यावसायिक संघटना ज्या आहे त्या विविध व्यावसायिक संघटनांचा विचार केला. जसं एकल व्यापारी, संयुक्त हिंदू कुटुंब संस्था, भागीदारी संस्था, मर्यादित दायित्व असलेली भागीदारी संस्था, संयुक्त भांडवली संस्था आणि सहकारी संस्था. आणि त्यानंतर आपण संयुक्त भांडवली संस्था, संयुक्त भांडवल प्रमंडळ किंवा कंपनी हा संघटन प्रकार जो आहे हा संघटन प्रकार आपण सविस्तरपणे जो आहे तो सविस्तरपणे आपण तिथं बघितलेला आहे. इतर व्यवसाय संघटना ज्या आहे त्या इतर व्यवसाय संघटना आणि त्यानंतर कंपनी किंवा संयुक्त भांडवल प्रमंडळाची कशा प्रकारे स्थापना किंवा संयुक्त भांडवल प्रमंडळ जो आहे हा एक उत्कृष्ट किंवा आधुनिक व्यवसायाची गरज पूर्ण करण्याचा एक चांगलं साधन जो आहे किंवा थोड्या कालावधीमध्ये अत्यंत लोकप्रिय झालेला तिथे प्रकार जो आहे तो प्रकार आपण बघितलेला आहे. मग त्या अनुषंगाने आपण कंपनीचा अर्थ, व्याख्या आणि वैशिष्ट्य जे आहे ते वैशिष्ट्य आपण सविस्तरपणे अभ्यासले. आणि त्यानंतर कंपनीचे प्रकार जे आहे ते वेगवेगळे प्रकार जे आहे ते वेगवेगळे प्रकार आपण तिथे बघितलेले आहे. म्हणजे दुसऱ्या प्रकरणामध्ये जर बघितलं गेलं तर आपण वेगवेगळ्या प्रकारच्या व्यावसायिक संघटना ज्या आहे त्या व्यावसायिक संघटना आणि सध्या लोकप्रिय आणि उत्कृष्ट असलेला संघटन प्रकार जो आहे तो म्हणजे कंपनी, या संघटन प्रकाराची माहिती जी आहे ती माहिती आपण घेतलेली आहे. आपल्याला प्रकरण 3 जे आहे ते हे तिसरं प्रकरण आपल्याला बघायचं आहे आणि ह्या प्रकरणाचं नाव आहे कंपनीची स्थापना. आता इथे कंपनीची स्थापना म्हटल्यानंतर आपल्यालाही त्याचा अर्थबोध होतो की कंपनीची स्थापना कशा प्रकारे केली जात असेल किंवा या संबंधी या प्रकरणामध्ये माहिती जी आहे ती माहिती असेल. आता इथे आपल्याला या प्रकरणामध्ये प्रामुख्याने काय बघायचं आहे तर कंपनी स्थापनेच्या अवस्था ज्या आहे त्या अवस्थांचा विचार जो आहे तो विचार आपल्याला करायचा आहे. तर कंपनी स्थापनेच्या एकूण 3 अवस्था आहे. पहिली प्रवर्तन अवस्था, दुसरी कंपनीची नोंदणी आणि तिसरं व्यवसाय प्रारंभ. आता इथे जर बघितलं गेलं तर प्रवर्तनाचा अर्थ आपण काय सांगू शकतो की प्रारंभीचं वर्तन जे आहे किंवा सुरुवातीचं जे वर्तन आहे ते वर्तन. त्यानंतर कंपनीची नोंदणी आणि व्यवसाय प्रारंभ. आता कंपनीची नोंदणी जी आहे तर आपण बघितलं आहे कंपनीची स्थापना कशानुसार होते, कायद्यानुसार कंपनीची स्थापना होते किंवा कायद्यानुसार कंपनी जी आहे ही कंपनी तिथे निर्माण होत असते. मग त्यामुळे कंपनीची नोंदणी जी आहे ती नोंदणी मग त्यामध्ये काही बाबींची पूर्तता करावी लागते आणि त्या नोंदणीनंतर कंपनीला व्यवसाय सुरू करण्याचा दाखला प्राप्त होतो आणि त्यानंतर कंपनी आपला व्यवसाय जो आहे तो व्यवसाय सुरू करू शकते. मग या व्यवसाय प्रारंभामध्ये कशाचा समावेश होतो हे सगळे घटक जे आहे या सगळ्या घटकांचा विचार सविस्तरपणे आपल्याला बघायचा आहे. महत्त्वाच्या 3 अवस्था आपण बघणार आहोत आणि त्याच्याशी संबंधित जे सगळे घटक आहे त्या घटकांचा विचार जो आहे तो विचार आपल्याला तिथे करायचा आहे. आता सर्वप्रथम आपल्याला जे आहे तर तिथे कंपनी ही कायद्याने निर्माण केलेली कृत्रिम व्यक्ती आहे. आपण कंपनीची जी वैशिष्ट्य बघितली त्याच्यामध्ये आपण विचार केलेला होता की कंपनी ही कायद्याने निर्माण केलेली कृत्रिम व्यक्ती आहे. म्हणजे ज्याप्रमाणे व्यक्तीला अधिकार आहे त्याप्रमाणे कंपनीला अधिकार जे आहे ते अधिकार प्राप्त होतात. परंतु ते कशामुळे प्राप्त होत आहेत, कायद्यामुळे. आणि तिथे कंपनी कायदा 2013 मध्ये ज्या तरतुदी दिलेल्या आहे त्या तरतुदींची पूर्तता जी आहे ती पूर्तता करावी लागत असते. आता कंपनीची स्थापना जी आहे ती स्थापना म्हणजे नक्की काय, कंपनी स्थापन करायची म्हणजे तिथे कंपनी जी आहे त्या कंपनीचं इस्टॅब्लिशमेंट करायचं असा होतोय का, तर नाही. तर कंपनीची स्थापना म्हणजे नोंदणी अधिकाऱ्याकडे कंपनीची नोंदणी जी आहे ती नोंदणी करणं म्हणजे कंपनीची स्थापना.
नोंदणी अधिकाऱ्याकडे कंपनीची नोंदणी केली तर कंपनीची स्थापना जी आहे ती स्थापना होत असते. नोंदणी अधिकारी म्हणजे काय, तर कंपनीची नोंदणी करणारा अधिकारी जो आहे तो अधिकारी असतो. नोंदणी अधिकारी म्हणजे काय हे आपल्याला पुढच्या प्रकरणात बघायचं आहे. फक्त आता एवढं लक्षात ठेवायचं की हा अधिकारी कंपनीची नोंदणी करून घेत असतो. आता इथे आपण मागच्या प्रकरणामध्ये आपण कंपनीचे वेगवेगळे प्रकार जे आहे ते वेगवेगळे प्रकार बघितले. आता इथे प्रामुख्याने आपल्याला कंपनी स्थापनेशी संबंधित जे 2 प्रकार आहे त्या 2 प्रकारांचा पुन्हा विचार जो आहे तो विचार आपल्याला करायचा आहे. कारण हे दोन्ही प्रकार कंपनी स्थापनेशी संबंधित असल्यामुळे या दोन्ही प्रकारांचा विचार जो आहे तो विचार आपण पुन्हा करतोय. तर पहिलं जे आहे ते म्हणजे प्रवर्तकाच्या किमान संख्येवरती आधारित जे आहे ते प्रवर्तकाच्या किमान संख्येवरती आधारित जे आहे ते आधारित म्हणजे आपण जे बघितलं होतं की मालकीच्या आधारावरती जे आहे ते कंपनीचे प्रकार. मालकी, मग तिथे प्रवर्तकाच्या, इथे आपण त्याला वेगळं नाव काय वापरलेलं आहे, प्रवर्तकाच्या. मग तिथे प्रवर्तकाच्या किमान संख्येवरती आधारित ज्या कंपन्या आहे या कंपन्या बघा, सार्वजनिक कंपनी, खाजगी कंपनी आणि एक व्यक्ती कंपनी. सार्वजनिक कंपनीमध्ये 7 प्रवर्तक किंवा कमीत कमी 7 सभासदांची आवश्यकता असते. खाजगी कंपनीमध्ये किमान 2 प्रवर्तक किंवा 2 सभासदांची आवश्यकता असते आणि एक व्यक्ती कंपनी जी आहे तिच्यामध्ये किमान 1 प्रवर्तक किंवा सभासद जो आहे या सभासदाची गरज असते. त्यानंतर पुढचं जे आहे ते म्हणजे कंपनीच्या भांडवल संरचनेवरती. आपण तिथे कंपनीचे प्रकार बघताना याचाच विचार तो कशाच्या आधारे केला होता, जबाबदारीच्या आधारावरती कंपनीचे प्रकार जे आहे ते प्रकार. त्याच्यासाठी इथे काय शब्द वापरलेला आहे, जबाबदारी या अनुषंगाने तिथं कोणता शब्द वापरलेला आहे, भांडवल संरचनेवरती आधारित कंपनी जी आहे तर आधारित कंपनी ते याचा विचार केलेला आहे. मग त्याच्यामध्ये भागाने मर्यादित कंपनी, हमीने मर्यादित कंपनी आणि अमर्यादित कंपनी. आता भागाने मर्यादित कंपनी म्हणजे काय, तर अशा प्रकारच्या कंपन्यांमध्ये भाग विक्री करून भांडवल उभारणी जी आहे ती उभारणी केली जात असते. शब्दावरून आपण नाव जे दिलेलं आहे कंपनीत, कोणता प्रकार आहे, भागाने मर्यादित. तर मग या कंपन्या ज्या आहे या कंपन्या त्यांच्या भांडवलाची उभारणी कशा प्रकारे करतायत, भागांची विक्री करून. आणि भागधारकाची जबाबदारी जी आहे ती जबाबदारी कशी असते, मर्यादित म्हणजे काय, तर त्याने खरेदी केलेल्या भागाच्या न भरलेल्या रकमेपर्यंत त्याची जबाबदारी असते. म्हणजे जर भागाची त्याने पूर्णपणे रक्कम जर भरलेली असेल तर तो कंपनीसाठी कोणत्याही प्रकारचं देणं लागत नाही. जर त्याने भागाची रक्कम भरलेली नसेल तर जेवढी रक्कम त्याची देणं आहे तेवढ्या रकमेसाठी तो जबाबदार असतो. आणि म्हणजे जेवढ्या रकमेचा भाग त्याने खरेदी केलेला आहे तेवढ्या रकमेसाठी तो तिथे जबाबदार असतो. त्यानंतर दुसरं जे आहे ते म्हणजे हमीने मर्यादित कंपनी. मग अशा प्रकारच्या कंपन्यांमध्ये सभासदाने ठराविक रक्कम कंपनीच्या विसर्जनाच्या वेळी देण्याची हमी दिलेली असते. मग हमी इथे त्या व्यक्तीने काय केलेलं आपण जबाबदारीच्या आधारावरती म्हटलेलं आहे. मग तिथे त्या व्यक्तीने हमी दिलेली असते की कंपनीच्या विसर्जनाच्या वेळेस तो किती रक्कम देण्यासाठी तयार असेल. आणि तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे अमर्यादित कंपनी. मग अशा प्रकारच्या कंपन्यांमध्ये सभासदाची जबाबदारी जी आहे ती जबाबदारी अमर्यादित असते आणि सभासद कंपनीच्या विसर्जनाच्या वेळी सर्व कंपनीची देणी देण्यासंबंधी जबाबदार असतो. अमर्यादित कंपनी, मग सभासदांची जबाबदारी जी आहे ती जबाबदारी कशी असणार आहे, अमर्यादित. आणि कंपनीचं ज्यावेळेस विसर्जन होतंय त्यावेळेस सर्व देणी देण्यासाठी ती व्यक्ती जी आहे ती व्यक्ती काय केली जाते, जबाबदार धरली जाते. भागांच्या बाबतीमध्ये जेवढ्या रकमेचा 100 रुपयाचा भाग खरेदी केलेला असेल त्याची जबाबदारी 100 रुपयापर्यंत. हमीने मर्यादित, त्याने जेवढं सांगितलेलं आहे की मी देऊ शकतो किंवा मी देणार आहे तेवढं. आणि अमर्यादित कंपनीच्या बाबतीमध्ये त्याची जबाबदारी अमर्यादित असते आणि कंपनीची देणी देण्यासाठी त्याची वैयक्तिक मालमत्ता जी आहे ती वैयक्तिक मालमत्ता देखील तिथे विचारात घेतली जाऊ शकते. त्यानंतर आपल्याला पुढचं बघायचं जे आहे
आता आपण कंपनीचे जे प्रकार बघितले तर ते किमान प्रवर्तक संख्येनुसार आणि कंपनीच्या भांडवल संरचनेवरती आधारित प्रकार जे आहे ते प्रकार आपण तिथे बघितले. आता पुढे आपल्याला बघायचं आहे कंपनी स्थापनेतील अवस्था ज्या आहे त्या अवस्था आपल्याला बघायच्या आहे. मग कंपनी स्थापनेच्या 3 अवस्था: प्रवर्तन, कंपनीची नोंदणी आणि व्यवसाय प्रारंभ. आता तिथे सगळ्यात प्रथम जे आहे ते आपल्याला बघायचं आहे की कंपनी कायद्यानुसार कंपनी स्थापनेच्या अटी ज्या आहेत त्या अटी आणि तरतुदी कोणत्या असतात. कंपनी कायदा जो आहे त्याच्यानुसार कंपनी स्थापनेच्या अटी आणि तरतुदी. तर सर्वप्रथम कंपनी कोणत्याही कायदेशीर हेतूसाठी स्थापन केली गेली पाहिजे. दुसरं, सार्वजनिक कंपनीसाठी किमान 7 प्रवर्तक आवश्यक असतात आणि खाजगी कंपनीसाठी किमान 2, तर एक व्यक्ती कंपनीसाठी एका सभासदाची आवश्यकता असते. सर्व प्रवर्तकांची नावं घटनापत्रकात सभासद म्हणून नमूद केलेली असावीत आणि प्रवर्तकाने कंपनीच्या नोंदणी संदर्भात कंपनी कायदा 2013च्या सर्व तरतुदींचे पालन केलं पाहिजे. आता घटनापत्रक म्हणजे काय याचा उल्लेख आपल्याला पुढे येणार आहे. आता फक्त एवढं लक्षात घ्या की कायद्यानुसार कंपनी स्थापनेच्या कोणत्या अटी दिलेल्या आहे, तर कायदेशीर हेतूसाठी स्थापन झाली पाहिजे, जी सभासद संख्या सांगितलेली आहे ती. त्यानंतर घटनापत्रकामध्ये सभासदांची नोंद असली पाहिजे आणि प्रवर्तकाने तिथे कंपनी कायद्यातील अटींची पूर्तता जी आहे ती पूर्तता करणं गरजेचं आहे. आता आपल्याला प्रवर्तन अवस्था, कंपनी स्थापनेची पहिली जी अवस्था आहे ती अवस्था म्हणजे प्रवर्तन अवस्था जी आहे ती अवस्था आपल्याला तिथे बघायची आहे. त्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला प्रवर्तकाचा अर्थ आणि भूमिका जी आहे ती भूमिका बघायची आहे. त्यानंतर प्रवर्तन अवस्था म्हणजे नक्की काय आणि प्रवर्तन अवस्थेतील टप्पे जे आहे ते टप्पे म्हणजे काय याचा विचार आपल्याला तिथे प्रामुख्याने करायचा आहे. आता सर्वप्रथम ज्या आहे तर कंपनी स्थापनेच्या अवस्था ज्या आहेत त्या अवस्थांमध्ये सगळ्यात पहिली अवस्था जी आहे ती म्हणजे प्रवर्तन अवस्था जी आहे ती अवस्था. आता कंपनी स्थापनेचा पाया जो आहे तो पाया या अवस्थेमध्ये घातला जातो आणि कंपनी स्थापनेतील ही पहिली अवस्था किंवा पहिला टप्पा जो आहे तो टप्पा म्हणजे काय असतं, प्रवर्तन अवस्था जी आहे ती प्रवर्तन अवस्था. प्रवर्तन म्हणजे सुरुवातीचं वर्तन आणि प्रवर्तक तिथे आपण आधी काय बघतोय, प्रवर्तन अवस्था. प्रवर्तन म्हणजे काय, सुरुवातीचं वर्तन. म्हणजे इथे कंपनी अस्तित्वात नाही आहे, कंपनीचं अस्तित्व शून्य आहे आणि तिथून आपल्याला सुरुवात जी आहे ती सुरुवात करायची आहे. मग या शून्यापासून जी सुरुवात होऊन एक कंपनी अस्तित्वात येते आणि व्यवसाय करते, तिथे उत्पादन किंवा वितरण क्षेत्रामध्ये कार्यरत होते किंवा कामकाज बजावते, इथपर्यंतचा टप्पा जो आहे तो टप्पा आपल्याला तिथे बघायचा आहे. तर प्रवर्तन अवस्था, सुरुवातीची अवस्था, कंपनी शून्य अवस्थेमध्ये असते. मग ही प्रवर्तन अवस्था कंपनी स्थापनेचा पाया असतो आणि या अवस्थेमध्ये कंपनी स्थापनेबाबतच्या सगळ्या गोष्टींची पूर्तता जी आहे ती पूर्तता या अवस्थेमध्ये केली जात असते. आणि इथे कंपनीच्या प्रवर्तनाची सुरुवात करण्यासाठी काही व्यक्ती पुढाकार घेतात. त्या व्यक्तींना काय म्हटलं जातं आहे, प्रवर्तक असं म्हटलं जातं आहे. म्हणजे कंपनी स्थापनेची प्रक्रिया करणाऱ्या ज्या व्यक्ती आहे त्या व्यक्तीला काय म्हटलं जातं आहे, प्रवर्तक. मग हा प्रवर्तक एखादी व्यक्ती असू शकते, भागीदारी संस्था असू शकते, एखादी कंपनी असू शकते, मंडळ असू शकते किंवा संघ जे आहे हे संघ प्रवर्तक जे आहे ते प्रवर्तक असू शकतात. येतं आहे का लक्षामध्ये मी काय म्हणते, तर प्रवर्तक जो आहे तर प्रवर्तक हे कंपनीचे निर्माते असतात आणि ते सर्जनशील असतात. तर त्यांच्याकडे अनेक कल्पना ज्या आहेत ते अनेक कल्पना असतात आणि त्या कल्पनांचा वापर किंवा कल्पना ज्या आहेत त्या कल्पना आपल्याला तिथे याच्यामध्ये प्रत्यक्षामध्ये कशा उतरवता येतील आणि त्या व्यावसायिक दृष्टिकोनातून योग्य कशा असतील यासाठी ते प्रयत्न करतात आणि त्यातून व्यवसायाची संधी दिसली की ती संधी जी आहे ती संधी लगेच काबीज करतात. आता नवीन कंपनी स्थापन करण्याची कल्पना प्रवर्तकाच्या मनात येते आणि त्यानुसार तो कामकाजाला जे आहे ते कामकाजाला सुरुवात करतो आणि त्यासंबंधीची जोखीम जी आहे ती जोखीम स्वीकारतो. आता
प्रवर्तनावस्था किंवा मी आत्ताच तुम्हाला जो शब्द वापरला की प्रवर्तक जो आहे, या प्रवर्तकाकडे काहीतरी कल्पना येते. आणि प्रवर्तक म्हणून फक्त व्यक्तीच काम करते का? नाही, तर ते प्रवर्तक म्हणून तिथे व्यक्ती काम करू शकते, संस्था संघटनाही काम करू शकतात. परंतु इतर सर्वसामान्य व्यक्तींपेक्षा व्यवसायाची संधी त्याला कशा प्रकारे दिसेल हे आपण सांगू शकत नाही. साधं उदाहरण जे आहे ते साधं उदाहरण मी तुम्हाला देते की एक व्यवसाय जो आहे की त्या व्यवसायामध्ये त्या व्यवसायाच्या बाबतीमध्ये कशा प्रकारे निर्णय घेतले जातात आणि त्याचा फायदा जो आहे तो फायदा व्यवसायाला कशा प्रकारे होत असतो. साधं उदाहरण आहे, अत्यंत साधं उदाहरण आहे. तुम्ही तुमच्या दैनंदिन याच्यामध्ये जी पॉन्डची पावडर यूज करतायत त्याचं साधं उदाहरण घ्या की पूर्वी जे आहे तर पूर्वी त्याला पूर्वी जे आहे तो डबा आपल्याला मिळाल्यानंतर त्याला होल जे आहे ते होल आपण करायचो आणि त्यातनं पावडर बाहेर यायची. आत्ता त्याचं पॅकिंग तसं येत नाही. त्याचं पॅकिंग कसं असतं, वरती एक प्लास्टिक काहीतरी चिटकवलेलं असतं आणि ते प्लास्टिक काढल्यानंतर तिथे होल जे आहे ते होल दिलेले असतात आणि त्याच्यातून पावडर परत पडत असते. आता तुमचं म्हणणं असं असेल की हे काय सांगतायत आम्हाला की अशा प्रकारे असतं, तर तिथं लक्षात घ्या ती व्यवसायाची एक स्ट्रॅटेजी आपण म्हणतो ती स्ट्रॅटेजी असल्याचं आपल्याला दिसेल. आपण ज्यावेळेस होल पाडायचो त्यातनं अगदी थोडीशी पावडर जी आहे आपण आपल्या गरजेनुसार ते होलचा आकार ठेवायचो, थोडीशी पावडर पडायची. परंतु आता त्यांनी होल दिलेलं असलं त्याच्यातून भरपूर पावडर पडणार आणि त्याचा वापर जो आहे तो वापर मोठ्या प्रमाणात होणार आणि मोठ्या प्रमाणात वापर झाला तर आपण लगेच काय करणार आहोत, दुसरी जी आहे ती दुसरी खरेदी करणार. म्हणजे एक प्रकारे त्यांचा व्यवसाय जो आहे तो व्यवसाय वाढतो. आणि ही जी मी संकल्पना सांगितली तुम्हाला किंवा हे जे सांगितलं हे रिअल फॅक्ट आहे. एका व्यक्तीने तिथे सांगितलं की मी तुमचा व्यवसाय वाढवू शकतो. मग कशा प्रकारे वाढवू शकतो, तर त्या व्यक्तीने ही आयडिया जी आहे ही आयडिया दिलेली होती. आणि आता आपण ऑनलाईनचं उदाहरण जे आहे ते ऑनलाईनचं उदाहरण घेऊया. मग इथे ऑनलाईनच्या माध्यमातून काय काय करता येऊ शकतो हे आपल्या सर्वसामान्य व्यक्तीला सुचलं आहे का कधी? आपल्याला तिथे सुचण्यापेक्षा ज्या व्यक्तीकडे कल्पनाशक्ती जी आहे किंवा काही व्यक्ती त्या दृष्टीकडे त्याच्यातनं बघतात आणि त्यांना व्यवसायाची संधी जी आहे ती संधी प्राप्त होते आणि त्या दृष्टीने ते कार्य करतात आणि तशा प्रकारचा व्यवसाय जो आहे तो व्यवसाय सुरू करत असतात. आता आपल्याला बघायचं आहे तर प्रवर्तक जे आहे हे प्रवर्तक, मग प्रवर्तकाची व्याख्या जी आहे ती व्याख्या काय दिलेली आहे, तर ज्या व्यक्तीचे नाव कंपनीच्या माहितीपत्रकात तसेच वार्षिक विवरणपत्रामध्ये दिलेले असते. ज्या व्यक्तीचे नाव कंपनीच्या माहितीपत्रकात, आता माहितीपत्रक म्हणजे काय, घटनापत्रक म्हणजे काय, या सगळ्या गोष्टींचा, वार्षिक विवरणपत्र म्हणजे काय, या सगळ्या गोष्टींचा विचार जो आहे तो विचार आपल्याला पुढे नीट करायचा आहे. म्हणजे तिथे त्या संकल्पना ज्या आहेत त्या संकल्पना आपण व्यवस्थितरित्या समजून घेणार आहोत. आता फक्त एवढं लक्षात ठेवा की माहितीपत्रक म्हणजे कंपनीचे माहिती देणारं पत्रक आणि ज्याद्वारे लोकांना आव्हान केलं जातं. आणि वार्षिक विवरणपत्र जे आहे त्याच्यामध्ये कंपनीचं हिशोब पुस्तक जे आहे किंवा कंपनीच्या एकंदर आर्थिक वर्षाबाबतची माहिती जी आहे ती माहिती, मग त्याच्यामध्ये कंपनीची मालकी असेल, आर्थिक स्थिती असेल, या बाबी ज्या आहे त्या बाबी दिलेल्या असतात. मग त्याच्यामध्ये ज्या व्यक्तीचे नाव दिलेले असते ती, त्यानंतर ज्या व्यक्तीचे कंपनीच्या संचालक, भागधारक या नात्याने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष कंपनीच्या कामकाजावरती नियंत्रण असतं. दुसरं आपण प्रवर्तक कोणाला म्हणू शकतो की ज्या व्यक्तीचं कंपनीच्या कामकाजावरती नियंत्रण जे आहे ते नियंत्रण असते ती व्यक्ती आणि ज्याच्या सल्ला व सूचनेनुसार संचालक मंडळ काम करत असते त्या व्यक्तीस प्रवर्तक म्हटलं जातं. तथापि जी व्यक्ती व्यावसायिक क्षमतेत प्रवर्तकास सहाय्य करते अशा व्यक्ती प्रवर्तक समजल्या जात नाही. मग ज्यांच्याकडे व्यावसायिक क्षमता आहे आणि ते जर प्रवर्तकाला सहाय्य करत असतील तर ते प्रवर्तक म्हणून समजले जात नाही. मग वकील असतील ते सल्ला देण्याचं काम करू शकतील पण तो प्रवर्तक म्हणून ओळखले जात नाही. आता प्रवर्तक जो आहे या प्रवर्तकाची भूमिका जी आहे ती भूमिका काय असते, तर प्रवर्तक ही अशी व्यक्ती आहे जी व्यवसायाची कल्पना करते. व्यवसायाची संधी जी आहे ती संधी शोधण्याचं कामकाज जे आहे ते शोधण्याचं कामकाज प्रवर्तक जो आहे तो प्रवर्तक करतो.
त्यानंतर प्रवर्तक व्यवसायाचा उद्देश, व्यवसायासाठी लागणारं भांडवल आणि व्यवसायाचं स्वरूप जे आहे ते स्वरूप इत्यादी बाबी ठरवतं. फक्त कल्पना करतो आहे आणि लगेच प्रत्यक्ष अंमलात आणतोय का? नाही. तर ती कल्पना योग्य आहे किंवा नाही याचा विचार करतोय. त्यानंतर प्रत्यक्षात ती कल्पना जर तिथे आली तर तिथे याच्यात काय तटस्थपणे तो बघतोय की याच्यामध्ये काय होऊ शकतंय, म्हणजे भावनेच्या भरात किंवा कल्पना सुचली म्हणून त्याच्यामागे तो जात नाही आहे. तटस्थपणे तो बघतोय की ही जर कल्पना राबवली म्हणजे त्याच्या चांगल्या बाजू, वाईट बाजू ह्या सगळ्या बाबींचा विचार जो आहे तो विचार करतो आणि त्यानंतर व्यवसायाचा उद्देश, लागणारं भांडवल आणि व्यवसायाचं स्वरूप या बाबी ठरवत असतो. त्यानंतर प्रवर्तक कंपनीचा नोंदणीसाठी आवश्यक घटनापत्रक आणि नियमावली जी आहे ती नियमावली तयार करून घेत असतो. कंपनीची घटना जी आहे ती घटना किंवा घटनापत्रक जे आहे ते घटनापत्रक तयार केलं जातं. त्यानंतर तिथे घटनापत्रकामध्ये काय दिलेलं असतं? कंपनीचं ध्येय आणि उद्दिष्ट जे आहे ते उद्दिष्ट आणि नियमावली, ज्या नियमांप्रमाणे काम करावं लागतं आहे त्याचा उल्लेख जो आहे तो उल्लेख केलेला असतो. मग हे दस्तऐवज जे आहे ते दस्तऐवज कंपनी नोंदणीसाठी अत्यंत महत्त्वाचे असतात. त्याशिवाय कंपनीची नोंदणी होऊ शकत नाही. त्यासाठी तो घटनापत्रक आणि नियमावली हे दोन दस्तऐवज तयार करून घेत असतो. त्यानंतर इच्छुक गुंतवणूकदारांना भांडवल उभारणीमध्ये सहभागी करून घेतात. जे गुंतवणूकदार इच्छुक आहे त्यांना भांडवल उभारणीमध्ये सहभागी जे आहे ते सहभागी करून घेत असतात. त्यानंतर प्रवर्तक हे कंपनीचे प्रथम संचालक म्हणून काम करतात आणि घटनापत्रक व नियमावलीप्रमाणे कंपनीचे प्रथम गुंतवणूकदार जे आहे ते गुंतवणूकदार प्रवर्तक असतात. त्यानंतर प्रवर्तक प्रस्तावित कंपनीच्या वतीने तृतीय पक्षाबरोबर करार करू शकतात. त्यास नोंदणीपूर्व करार किंवा प्राथमिक करार. मग तिथे प्रवर्तक जे आहे ते कंपनी अजून नोंदणी झालेली नाही त्याच्यामुळे कंपनी अस्तित्वात आलेली नाही. जेव्हा कंपनीची नोंदणी होते त्याच वेळेस अस्तित्वात येते. मग प्रवर्तन अवस्था जी आहे या अवस्थेमध्ये ती प्रस्तावित जी कंपनी आहे या प्रस्तावित कंपनीच्या बाबतीत नोंदणीपूर्व किंवा प्राथमिक करार जे आहे ते करार कोण करतं आहे? प्रवर्तक जे आहे ते प्रवर्तक करत असतात. मग त्या दृष्टीने ते घटनापत्रक नियमावली तयार करून त्याची छपाई करून घेतात आणि कंपनीसाठी लागणारी जागा जी आहे ती जागा खरेदी करतात. त्यानंतर प्रवर्तक कंपनीप्रती विश्वस्त कर्तव्ये असतात. प्रवर्तकांची कंपनीप्रती विश्वस्त कर्तव्य जे आहे ती विश्वस्त कर्तव्य दुसऱ्या व्यक्तीने सोपवलेले कार्य विश्वासाने, प्रामाणिकपणे किंवा निस्वार्थीपणे, म्हणजे प्रवर्तक जे आहे हे प्रवर्तक कंपनीप्रती कार्य करत आहे. आता कंपनीप्रती का कार्य करत आहे? कारण आपण बघितलं आहे की कंपनी जी आहे ह्या कंपनीला स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व आहे. जरी प्रवर्तकांना तिथे कल्पना सुचली, प्रवर्तक जरी कंपनीची स्थापना करत असले तरी कंपनीला स्वतःचं स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व जे आहे ते अस्तित्व असतं. त्यामुळे प्रवर्तक कंपनीप्रती विश्वस्त कर्तव्य जे आहे ती विश्वस्त कर्तव्य तिथे करत असतात. कंपनीच्या नोंदणीनंतर प्रवर्तकांना त्यांनी कंपनीच्या प्रवर्तनासाठी केलेल्या खर्चाची परतफेड केली जाते आणि कंपनीच्या नोंदणीनंतर लगेच संचालक मंडळ कंपनीच्या व्यवस्थापनाची जबाबदारी स्वीकारत असते. मग इथे सुरुवातीला आता इथे जे आहे तर प्रस्तावित कंपनीच्या हितसंबंधाचे रक्षण करणं, सहहिताचा विचार न करता विश्वस्त म्हणून काम करणं आणि कंपनीच्या वतीने व्यवहार करताना प्रवर्तक गुप्त लाभ घेऊ शकत नाही. म्हणजे अत्यंत निस्वार्थीपणे तिथे प्रवर्तक जे आहे ते प्रवर्तक कार्य करतात आणि त्यांना ते कामकाज करावं लागतं. आणि कंपनीच्या प्रवर्तनासाठी त्यांनी जो खर्च केलेला असतो तो खर्च कंपनीची नोंदणी झाल्यानंतर त्यांना प्राप्त होत असतो आणि नोंदणीनंतर कंपनीचा कारभार जो आहे तो कारभार संचालक मंडळ बघत असतो. मागच्या प्रकरणामध्ये आपण बघितलेलं आहे की कंपनी जी आहे ही कंपनीचं भांडवल कोण पुरवतं आहे आणि कंपनीचं व्यवस्थापन जे आहे ते व्यवस्थापन कोण बघते? संचालक मंडळ तिथे व्यवस्थापन जे आहे ते व्यवस्थापन बघत असतं. परंतु सुरुवातीच्या कंपनीच्या नोंदणीपूर्वी हे कामकाज जे आहे हे कामकाज सर्व कोण बघतंय? प्रवर्तक जो आहे तो प्रवर्तक बघत असतो. आता आपल्याला प्रवर्तन अवस्थेतील टप्पे जे आहे ते प्रवर्तन अवस्थेतील टप्पे बघायचे आहे. मग प्रवर्तन अवस्था
मग या अवस्थेमध्ये एकामागोमाग एक काय करावं लागतं याचा विचार जो आहे तो विचार आपल्याला तिथे करायचा आहे. प्रवर्तन म्हणजे सुरुवातीचं सगळं करत बसतं असं नाही, तर त्याच्यासाठी विशिष्ट टप्पे जे आहे ते टप्पे निश्चित केलेले आहे आणि त्या टप्प्यानुसार जाऊन प्रवर्तन अवस्था जी आहे ती प्रवर्तन अवस्था पूर्ण केली जात असते. आता कंपनीच्या प्रवर्तनातील टप्पे: व्यवसायातील विविध संधींचा शोध घेणं, आर्थिक नियोजन करणं, घटनापत्रक व नियमावली मसुदे तयार करणं, प्राथमिक करार करणं आणि प्रथम संचालकाची नेमणूक जी आहे ती नेमणूक करणं. आता प्रवर्तनाच्या इथे जे आहेत तर व्यवसायातील विविध संधींचा शोध जो आहे तो व्यवसायातील विविध संधीचा शोध घेणे. आता कंपनी स्थापन करून विशिष्ट वस्तू किंवा सेवेचे उत्पादन करण्याची किंवा व्यापार सुरू करण्याची कल्पना प्रवर्तकाच्या मनात येते. हीच व्यवसाय प्रवर्तनाची पहिली पायरी आहे असं म्हणता येईल. कंपनी स्थापनेमागची ही पुढील प्रकारची असू शकते. मग एखाद्या संशोधकाने नवीन वस्तू किंवा सेवेचा शोध लावलेला असता त्या वस्तू किंवा सेवेचा व्यावसायिक तत्वावर उत्पादन करण्याची कल्पना. आता व्यवसायातील विविध संधी. आता व्यवसायाचा जर विचार केला गेला तर काय उत्पादनाचा किंवा वितरणाच्या कार्यामध्ये तिथं जो आहे तिथं कार्यरत असणार आहे. विशिष्ट वस्तू किंवा सेवेचं उत्पादन जे आहे ते उत्पादन करायचं आणि वितरण जे आहे ते वितरण. मग त्या अनुषंगाने एखादी नवीन वस्तू शोधलेली असेल, एखाद्या नवीन वस्तूचा शोध लावलेला असेल व सेवेचा शोध लागलेला असेल त्याचं उत्पादन जे आहे ते करणं किंवा जुनी जी वस्तू आहे त्याच्यामध्ये जे आहे त्याच्यामध्ये नवीन पद्धत उत्पादनासाठी नवीन पद्धत जी आहे ती पद्धत शोधून काढणं. अशा प्रकारे तिथे व्यवसायाची संधी जी आहे त्या संधीचा शोध जो आहे तो घेतला जात असतो. मग ते नेहमीच प्रवर्तक जे आहे ते नेहमीच व्यावसायिक संधीच्या शोधात असतात आणि ते निवडताना व्यवसायाची व्याप्ती, बाजारपेठेतील स्थान, उत्पन्न घटकांची उपलब्धता आणि उपयुक्तता इत्यादी बाबींचा विचार करून त्यानुसार व्यवसाय आराखडा तयार करतात. मग व्यवसायाची संधीच तिथे बघितली जाते का, तर तिथे कल्पना येते, त्यानंतर त्या कल्पनेचं निरीक्षण केलं जातं, ती किती रास्त आहे याचा विचार केला जातो आणि त्या अनुषंगाने व्यवसायाची व्याप्ती, बाजारपेठेतलं स्थान, उत्पादन घटकांची उपलब्धता आणि उपयुक्तता इत्यादीचा विचार करून व्यवसाय आराखडा तयार केला जातो. त्यानंतर आर्थिक नियोजन करणं. व्यवसाय सुरू करायचा आहे, साहजिकच गरज कसली असणार आहे, पैशाची. मग त्या दृष्टीने आर्थिक नियोजन जे आहे ते आर्थिक नियोजन केले जातं. मग जो काही व्यवसाय करायचा ठरवलेला आहे त्या व्यवसायाचं स्वरूप आणि प्रमाण, त्या व्यवसायाचं स्वरूप कशा प्रकारचं आहे, प्रमाण जे आहे मोठ्या प्रमाणात आहे की छोट्या प्रमाणामध्ये, स्वरूपामध्ये जर विचार केला गेला तर तिथे कशाची आवश्यकता असणार आहे, या सगळ्या बाबींचा विचार करून आर्थिक नियोजन केलं जातं. मग त्याच्यासाठी भांडवलाची रक्कम जी आहे, किती भांडवल लागणार आहे आणि हे भांडवल कोणत्या मार्गाने उभं करायचं आहे याचा विचार जो आहे तो आर्थिक नियोजनात केला जातो. त्यानंतर घटनापत्रक आणि नियमावली जे आहे त्याचे मसुदे जे आहे ते मसुदे तयार करणं. कंपनीच्या नोंदणीसाठी आवश्यक असणारे 2 महत्त्वाचे दस्तऐवज. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की कंपनीच्या नोंदणीसाठी घटनापत्रक आणि नियमावली ह्या दोन्ही दस्तऐवजाची आवश्यकता असते. मग त्या दृष्टीने प्रवर्तन अवस्थेमध्ये या दोन्ही दस्तऐवजांचे मसुदे जे आहे ते मसुदे तयार केले जातात आणि ज्यावेळेस कंपनी नोंदणीसाठी अर्ज जो आहे तो अर्ज कंपनी नोंदणी कार्यालयात सादर करते त्यावेळेस हे दोन्ही दस्तऐवज जे आहे हे दोन्ही दस्तऐवज कंपनीच्या नोंदणी अर्जासोबत जे आहे ते नोंदणी अर्जासोबत सादर करावे लागत असतात. घटनापत्रक कंपनीच्या हेतू जो आहे तो हेतू आणि उद्दिष्ट, नियमावली कंपनीच्या कामकाजाचे नियम जे आहे ते नियम त्याच्यामध्ये दिलेले असतात. त्यानंतर प्राथमिक करार करणं. मग प्रस्तावित कंपनीच्या वतीने प्रवर्तकामार्फत प्रारंभिक महत्त्वाचे करार जे आहेत ते करार केले जातात. मग नोंदणी करण्यापूर्वी तिथे कंपनीच्या बाबतीत जे करार आहे ते करार जे आहे ते करार तिथे केले जातात. मग तिथे जे आहे कंपनीसाठी जागा खरेदी करणं वगैरे इत्यादी बाबी, कारण त्यानंतर लगेच व्यवसाय जो आहे तो व्यवसाय नोंदणी झाल्यानंतर व्यवसाय प्रारंभ दाखला मिळाला की लगेच व्यवसाय सुरू करता येतो. मग त्या दृष्टीने तिथे व्यावसायिक
कार्य जे आहे ते सुरू करण्याच्या दृष्टीने प्राथमिक करार जे आहे ते प्राथमिक करार केले जातात. आणि त्यानंतर प्रथम संचालकाची नेमणूक. प्रवर्तक प्रथम संचालकाची नेमणूक करतात आणि नोंदणीनंतर प्रथम संचालक व्यवस्थापनाचा कार्यभार आपल्या हाती घेतात. प्रवर्तक बहुधा कंपनीचे प्रथम संचालक म्हणून स्वतःचे नामांकन करतात. प्रथम संचालकाची नेमणूक, कारण संचालकांमार्फत कंपनीचं कामकाज जे आहे ते कामकाज चालते, त्या अनुषंगाने संचालकाची नेमणूक केली जाते. आणि नोंदणीनंतर लगेच व्यवस्थापनाचा कारभार जो आहे तो संचालक हातात घेत आहे, मग त्या अनुषंगाने त्याची नेमणूक करावी लागते. परंतु बहुतेक प्रवर्तक जे आहे ते स्वतःचीच नेमणूक जी आहे ती प्रथम संचालक म्हणून करून घेत असतात. मग अशा प्रकारे आपल्याला कंपनी स्थापनेचे पहिला टप्पा जो आहे तो म्हणजे प्रवर्तन, हा टप्पा आपल्याला सांगता येईल. आणि या कंपनी स्थापनेची जी अवस्था आहे, या अवस्थेतील प्रवर्तनाचे टप्पे जे आहे ते टप्पे आपल्याला अशा प्रकारे तिथे सांगता येईल. म्हणजे इथं आपल्याला लक्षात येतं आहे की कंपनी स्थापनेच्या 3 अवस्था: प्रवर्तन अवस्था, नोंदणी अवस्था आणि व्यवसाय प्रारंभ. मग सुरुवातीची जी अवस्था आहे ती अवस्था आपण आज बघितली, प्रवर्तन अवस्था. त्यामध्ये आपण प्रामुख्याने प्रवर्तक म्हणजे काय, प्रवर्तकाची भूमिका बघितली आणि त्यानंतर कंपनीच्या प्रवर्तनातील टप्प्यांचा विचार जो आहे तो विचार आपण तिथे केलेला आहे. पुढच्या लेक्चरला आपल्याला इथे कंपनीची नोंदणी अवस्था जी आहे तर या नोंदणी अवस्थेचे टप्पे जे आहेत ते टप्पे आपल्याला पुढच्या लेक्चरला बघायचे आहे.